सेलिब्रेशन झालंय. सौरभ भाऊचं गिफ्ट. हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आता आम्ही आलो होतो, तर मस्त असं छान असं सेलिब्रेशन पण केलं होतं. आम्ही कुठे केलं, काय केलं, सगळं तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये नक्की बघायला भेटेल. तोही पार्ट बघा. तर आता आम्ही घरी आलो होतो, तर मम्मी ही मार्केटमधून आलेली होती आणि आज आमचा रविवारचा आठवडा बाजार असतो ना, मस्त असं टवटवीत एकदम छान मस्त भाजीपाला आणि सगळ्या पालेभाज्या भेटून जातात. आणि उपवासाला मम्मीला शेंगा आवडतात, त्यामुळे शेंगा घेऊन आली आहे. आणि आम्ही घरी आलो आणि वहिनी छान मस्त रेडी झालेले आहे. तर हा ड्रेस पण सौरभ भाऊने ना वहिनींना बड्डेसाठी गिफ्ट केलेला आहे. बाकीचे गिफ्ट तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आता वहिनींच्या मम्मी भाऊन ते सगळे काही आलेले होते. तर मग आता आम्ही सेलिब्रेशन करतोय. तर पहिले आता बहिणींचं ऑप्शन करून घेतलं, मम्मीने केलं ऑप्शन आणि आपली लाडकी सई पण मामी शेजारी बसलेली आहे. मग सईचंही केलं आणि आता चला मस्त असं सेलिब्रेशन होणार आहे. आणि त्यानंतर रात्री ही खूप मस्त असं बड्डे सेलिब्रेशन केलं. सगळेजण आलेले होते. कोण कोण आलेले होतं बड्डेसाठी सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आणि या आहे बहिणींच्या मम्मी. तर त्यांनीही ऑप्शन केलं. त्यानंतर मी माझ्या बहिणींनी आम्ही सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं. बहिणींचे भाऊ पण आलेले होते. आणि लाडकी सई बघा, मलाही करा, मामींना करता येत असं मलाही करा असं म्हणून मस्त बडबड करत बसलेली होती. तर चला बघत राहा व्हिडिओ. Happy birthday to you. Happy birthday dear वहिनी. Happy birthday to you. जा रे. मामींना खाऊ घाल ना सई, तू मामींना घाल ना सई. मामींना केक दे ना. देते देते. काय ग विचार करतीये. उचल. अंगल तिने पाहिलं. तर वहिनींना मस्त गिफ्ट भेटलं भावाकडून. त्याने त्याच्या हाताने ना वहिनींचं चित्र काढलेलं होतं, हे बघा. तर वहिनी थोड्या इमोशनल पण झालेल्या होत्या. तर मस्त काढले ना. एका भावाकडून बहिणीला खूप मस्त असं गिफ्ट भेटलं. त्या खुश पण होत्या तेवढ्याच. आणि त्या बोलत होत्या की हे पेज माझंच आहे म्हणून थोड्या हसल्याही नंतर. चला मस्त असं गिफ्ट भेटलं. यानंतरचे गिफ्ट खूप छान मस्त आहे. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करू. हे बहिणींचे भाऊ आहे आणि हे आहे बहिणींचे मम्मी पप्पा. तर खूप मस्त आमची अशी फॅमिली आहे ना. आता सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे. तर त्यानंतर मग ते लवकर आलेले होते, कारण इकडे आता पावसाचं वातावरण होतं. रात्री कधी लाईटी जातात, कधी इतकं वारं सुटतं, पाऊस पण कधी पण येतो ना. मग त्या लवकरच आलेल्या होत्या आणि त्यांच्यासाठी नाश्ता म्हणजे समोसे गुलाबजाम बाहेरनंच आणले होते. तर सगळ्यांचा मस्त असा नाश्ता वगैरे झाला, गप्पा वगैरे झाला. सगळ्यांचं आमचं फोटोशूट, आपलं काही असो कार्यक्रम एकत्र आल्यानंतर फोटोशूट तर होणारच ना. आमच्या सगळ्यांचे फोटो वगैरे काढले. आणि इकडे मम्मी, त्यांच्या मम्मी, त्या मोठ्या मम्मी म्हणजे मोठ्या मम्मी त्यांच्या मावशी पण आहे आणि मोठ्या काकी पण आहे. तर वहिनी मग सगळ्यांच्या पाया वगैरे पडल्या. आज मदर्स डे पण होता ना. तर मदर्स डेचं छान मस्त सासूबाईंना, माझ्या मम्मींना छान मस्त गिफ्ट पण भेटलेले. ते पण तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. खरंच मस्त असं खुश झाल्या सगळ्याजणी. आणि आता आम्ही लागलो तयारीला बहिणींच्या बड्डेच्या डेकोरेशनसाठी. आपली साई बघा फुगे फुगवते. तिला नाही म्हटलं हे सगळे ना उडून जाते. आम्ही त्याला पकडून ठेवलं याच्यामध्ये. चला डेकोरेशन झालं, बड्डे सेलिब्रेशन सगळेजण येणार आहे. आणि कसं होईल काय होईल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. मस्त बहिणींना छान छान सगळ्यांनी गिफ्ट पण आणलेले. कोणी काय आणले ते पण तुम्हाला दाखवणार आहे. फॅन बंद करू का? मोठे बाहेर चला. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मी सगळे फोन करून दिल्या होत्या, पण व्हिडिओमध्ये दिसले नाही. हॅपी बर्थडे. तुमचं आयुष्य खूप आनंदात सुखात जावो माझ्या भावासोबत.
तर छान मस्त आम्ही सगळेजण पुन्हा रेडी झालो आणि मग म्हटलं बाहेरच जेवण करायला जाऊ. तर थोडं नाश्ता वगैरे पण झालेलं होतं आणि उशीर पण झालेला होता आणि आज वहिनीचा बड्डे. मग बाहेरच आमचा प्लॅन ठरला. सईच्या पप्पांना पण बोलवून घेतलं आणि इथे सिन्नरमध्ये पंचवटी आहे ना, तिथे भरपूर गर्दी. थोड्या वेळ आम्हाला थांबा. फिंगर चिप्स आता वेळ आहे का? काय ऑर्डर द्यायची पाव? सईचे पप्पा सांगा. शेवभाजी. साक्षीवाणी सांगा तुमचा बड्डे आज. सांगा होता तुम्ही सांगा वहिनी. तू सांगता तुझा बड्डे सांग की. बाई सांग भेटी पण ना. पिझ्झा आला. सई पिझ्झा नाही तो. काय ग बाई सई काय हे? मी खाऊ का पिझ्झा? खाऊ का नको? लागल डोळ्याला. मम्मी तुझ्या समोर दिसतंय एवढं असं. अरे व्हिडिओत पैसा. तुला मदर्स डेचं गिफ्ट आहे. चाल एवढं हा. घरी आले. हे बघा मस्त असं पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतरचा हे पूर्ण व्ह्यू मस्त आहे ना. मस्त असे बलून लावलेले, मध्ये नाव वगैरे लावले हॅपी बर्थडेचं. आणि छान मस्त टेबलवर आहे ना छोट्याशा वाटींमध्ये आहे ना मी कॅन्डल लावलेले आहे. तुम्हाला पुढे बघायला भेटेल. मस्त लाईट बंद करून असं त्यांचं रील. आता इकडे डेकोरेशन आपलं रेडी झाले आणि लानी मावशी, आरुष, शिव, सौरभ भाऊ आणि इकडे आपल्या दोन फुगा फुगवायचं शिकला. व्हेरी गुड. अर्चना मामी. अर्चना मामी पण आले. मम्मी तर बसली आहे. मामा पाणी पितोय आणि आता आमचं जेवण वगैरे झाले. आता आम्ही बर्थडे सेलिब्रेशन करू बहिणीचं छान मस्त. चला व्हिडिओ बघत राहा. बोलता येत नव्हतं का तुला? बोलता येत नव्हतं. तर आता त्यांचं फोटोशूट करून घेतलं आणि इकडे आता आहे ना सगळेजण आलेले होते. आपल्या सई आणि अंशू एकत्र आल्यानंतर त्यांचा गडबड गोंधळ होणारच. आणि मस्त पर असं आहे ना मँगो केक सांगितलं होता. म्हटलं चला आता मँगोचं सीझन आहे ना, मँगो केकच सांगू. आणि खरंच खूप छान मस्त. तर दरवेळेस मी ना जिथे ऑर्डर करते ना त्याच मावशींनी ना ताईंनी बनवून दिला. तर खरंच खूप छान मस्त असा टेस्टी केक. आणि जसं आपण फोटो देऊ ना तसंच त्या बनवून देतात. Happy birthday to you.
तुम्ही घातला का खाऊ मामीला? जरा चला थांबला इथं तुम्ही. वरती पोरींना माहिती ते काहीतरी असतं घरून घालता येतं आज काहीच नाही करायचं. खाऊ घालते काय खाऊ घालते. उठा जरा आणतो. बाईचं घ्या असं व्हिडिओ कडक नाही झालं. शिव इकडे बाळा. तू काय तर काढतो का? तू फोटो काढते का? नाही अण्णा फोटो खाऊ घेऊ का इकडे बघा स्माईल. अरे इकडे तर असं वस्त्र अरे गिफ्ट लावा ना फोटो कोणाकडे साक्षी वहिनींना छान मस्त मी गिफ्ट दिलंय बऱ्याच ते आता ओळखतील पण न बघता साडी. हा एवढं फोटो ताई म्हणतात दादाने बऱ्याच त्यांचा खूप मोठा कार्यक्रम झाला होता तर साडी मी त्यांच्या बर्थडे साठी घेतलेली होती आणि तुम्हाला ती बघायला भेटेल. अहो पटकन झालं पाहिजे असं ओपन म्हणून पॅकिंग जास्त नाही करायची राहत. बाहेरून काढून दाखवा. बऱ्याच ताई म्हणतात वहिनी तुम्हाला डार्क कलर घ्या पण आमच्या बहिणींना फेंटच कलर आवडतात. साडी गिफ्ट केली आहे. तू काय दिलं मामींना गिफ्ट? अगं ती लग्न डिझायनर साडी त्या लग्नाला घालणारी. चला फोटो काढा तुम्ही. कोणाच्या केक द्यावा. आमचं काय बाईचं काही द्या माझ्या. अहो केक उभी राह बस नको. फोटो नको फोटो आपण चला आता आहे ना सगळे मामा मामी मावशीन त्याचा सगळे फोटोशूट करतील. बहिणींना केक खाऊ घालतील. मामा मामींनी पण मस्त केक आणलेला होता तर तो पण आम्ही नंतर कट केला. नंतर बहिणीं त्या पण आले होत्या ते पण तुम्हाला दिसेल व्हिडिओमध्ये. तर मामाने बुके देऊन फोटो वगैरे काढला. आमची अशी ना हसी मजाक सगळेजण एकत्र आल्यानंतर चालूच असते आणि तुम्हालाही आमची फॅमिली खूप जास्त आवडते. आणि मावशी पण आलेली होती तर चला केक खाऊ वगैरे घातला. त्यानंतर आमच्या सगळ्यांचा फोटो झाले. मस्त आईस्क्रीम पार्टी झाली मस्त अशी. Happy birthday to you. One day to you.
नाही ना बघणार आहे. आमच्या या बॉम्बी या बॉम्बी विश्वासघात या बॉम्बनी विश्वास ते रिटर्न द्या पैसे. चला छान मस्त असं बहिणीचा बर्थडे सेलिब्रेशन झालंय. सौरभ भाऊचं गिफ्ट काय काय पप्पांकडून येऊ तुम्हाला हे गिफ्ट. उलटी पिशवी पप्पा मम्मी दोघांकडून. मम्मीची शालीमार खरेदी. घातल्यानंतर बक्षाला सगळेजण. छान मस्त गिफ्ट भेटलंय वहिनींना. आता सौरभ भाऊचं गिफ्ट दे दादूसा. आणि इकडे आमच्या मामींनी सगळ्यांना केक कट करून आणले. खा आता 11 वाजता 11:15ला. मग मी याच्या पॅटर्न खोलला नाही मग का असंच फोटो येईल ना. चला आता सौरभ भाऊ काय भेटले. ते पण आहे गिफ्ट. हे महत्वाचं आहे. मग याच्यात भावना बघा आता याच्यात काय वहिनी आमच्या परफ्यूमचे लय फॅड आहे त्यांना. एवढं कपाट बरे परफ्यूम. मम्मीने पण पप्पा मम्मीने मस्त असं कॉर्ड सेट गिफ्ट केला वहिनींना. आणि आता सौरभ भाऊची गिफ्ट पण बघायची आहे ना. तर तर यामध्ये आहे परफ्यूम. त्यांना परफ्यूमची खूप जास्त आवड आहे ना. मग त्यांना परफ्यूम सौरभ भाऊने गिफ्ट केलं. आणि त्यानंतर पुन्हा एक गिफ्ट दिलं. त्यामध्ये आहे लॅम्प. ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे. आणि मी जी साडी दिली ना तर ती त्यांना मी ना सांगितलं होती की माझ्यासाठी घ्यायची आहे. त्यांच्या आवडीनुसार घेऊया. आणि म्हटले त्यांना आवडेल अशी. त्यांना माहीत नव्हतं की मी त्यांच्यासाठी घेते. म्हटले मलाच घ्यायची आहे. आणि मग त्यांच्या आवडीनेच घेतली मी. आणि त्यांना तीच गिफ्ट केली. त्यांना आवडतात. त्यांना बऱ्याच ताई म्हणतात की डार्क कलर घेत जा डार्क कलर घेत जा. पण त्यांना डार्क कलर म्हणजे आवडतात. पण मग प्रत्येकाची एक आवड असते. त्यांना फेंटच कलर जास्त आवडतात. छान मस्त अशी डिझायनर साडी घेतलेली आहे. तर ती तुम्ही त्या जेव्हा पण घालते ना तेव्हा तुम्हाला मी दाखवेलच. आणि हे चला हे सेकंड गिफ्ट. आणि काय आहे तुम्हाला सांगितलंच मी. तर चला मस्त असे बहिणींना गिफ्ट भेटले. तर मामींनी मग सगळ्यांना वहिनींनी मामीने केक कट करून दिला. आणि आता सगळ्यांना दिला. सगळे केक खात होते. आणि हे वहिनींची बहीण आहे आणि दाजी ते पण केक घेऊन आलेले होते. आता पुन्हा बर्थडे सेलिब्रेशन. बघा किती बहिणीने केक कट केले ना. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर साक्षी वहिनी. हॅपी बर्थडे टू यू. मग पुन्हा त्यांचे फोटोशूट वगैरे झालं. मस्त असं बड्डे सेलिब्रेशन झालं ना. आवडलं ना आजचा व्हिडिओ. तर मस्त सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलेलो होतो. मग सगळ्यांच्या आमच्या अशी आईस्क्रीम पार्टी झाली मस्त.
तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल ते लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.